अगोदर मी 2000 साधारण 4 ते 8 साली गायांचा विक्रीचा व्यवसाय केला. म्हणजे माझ्याच गोट्यात गाया मी आणून तयार करून विकायचो. त्याच्यात मी मला चांगलं व्यवस्थित झालं, त्याच्यामुळे मग मी ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. बरोबर. त्यावेळेस पासून 2004 ते 8च्या नंतर मग गाया वाढवायला सुरुवात केली आणि साधारण 2005च्या दरम्यान मी मुक्त गोट्याचा विचार केला. आणि 2006-07ला माझा मुक्त गोटा तयार झाला. त्याच्यामुळे काय होतंय, गायांचा शारीरिक व्यायाम व्यवस्थित होणे, दूध वाढ होती, गायांची तब्येत चांगली राहते आणि मजूर कमी लागते आणि जी गाय माझ्यावर येईल ती लगेच आपल्या लक्षात येते. बरोबर. मुक्त असल्यामुळे आपण ही मोकळ्या मुक्त गोट्याचं नियोजन केलं. आणि ह्या मुक्त गोट्यामुळे मला बराचसा फायदा झालाय, कारण ह्याच्यामुळे मला मजूर लय कमी लागते. आणि गायांना ज्या वेळेस पाणी प्यायचंय, आपण कसं करतो, आपल्याला ताण लागले की आपण पाणी पितो, तसं बांधून ठेवलेल्या जनावराला पिता येत नाही ना ताण लागल्यावर. बरोबर. तर जर ही जनावर मुक्त असतील तर कधी पाहिजे त्यावेळेस खायला खाऊ शकतात, पाहिजे त्यावेळेस पाणी पिऊ शकतात आणि त्यांचा शारीरिक व्यायाम जास्त होतोय. बरोबर. त्याच्यामुळं गाया एकदम सुदृढ पद्धतीच्या, निरोगी, आणि ह्याच्यामुळं मस्टडीचं प्रमाण कमी राहते. आणि जर बांधून गाया असतील तर शेण उचलणे, त्यांना पाणी दाखवणे, त्यांना खुराक देणे, वेळच्या वेळी त्यांच्यावर लक्ष देणे, ही जास्त म्हणजे कष्टाचं काम आहे. आणि ही जी मुक्त पद्धत आहे ही एकदम सोयीस्कर आहे. बरोबर. आणि ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची. पण आता म्हणजे तुम्ही 2005ला वळाला. 2005ला मुक्त गोठा केला. तसं माझ्या जन्माच्या अगोदरपासून गायांचं आहे आमचं. बरोबर. पण आता बुईटे काका मला सांगा, तुम्ही आता 2005 किंवा तुमच्याकडे ही सगळी हयात आल्यानंतर तुम्ही यात बदल करायचं ठरवलं. हो. वडिलांच्या काळामध्ये तुम्ही दुग्ध व्यवसाय करत होता, त्यावेळेस गायींची कशी निवड असायची किंवा तो मुक्त गोटा नसायचा, त्यात काय अडचणी वाटायच्या तुम्हाला, आणि मुक्त गोटा केल्यानंतर कोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की अरे आपण त्यावेळेस बांधत होतो काय, त्यावेळेस ह्या अडचणी होत्या, आता मुक्त असल्यामुळे आपल्याला यात फायदा झाला? कसं झालं माहिती का, ज्या वेळेस सुरुवातीला आमच्या गाया एक साधारण 10 गाया असतील, पण बांधून असल्यामुळं किंवा त्यांना त्यावेळेसची परिस्थिती आमची नाजूक असल्यामुळं खुराक कमी, तर आमचं 10 गायांचं दूध जास्तीत जास्त 40 लिटर जायचं. परंतु आता काय झालं, गाया वाढवल्या, त्यांना म्हणजे खाद्य वाढवलं, ही पशुखाद्य वाढवलं, त्याच्यामुळं गायांच्या दुधाच्या प्रमाणात वाढ झाली. बरोबर. साधारण एक गाय आमची कमीत कमी 30 लिटरच्या पुढेच आहेत. टोटल गाय म्हणजे 30 लिटरच्या आत गाय नाही. पहिला कालोड म्हणलं तरी आमची साधारण 2 वर्षात पहिल्या व्यताला माझी वेद देते पहिलं, आणि त्या व्यताला साधारण 25 लिटरच्या पुढं 25 ते 27 च्या दरम्यान पहिल्या व्यताला चालते, आणि दुसऱ्या व्यताला तीच कालवड साधारण 30-32 लिटर दूध देते. आणि नंतर मग तिसऱ्या व्यताला 35 लिटर किंवा एखादी प्लस चालते, एखादी 30च चालते, म्हणजे असं होतं. पण सरासरी गायांची सगळ्या प्रतवारी काढली तर सरासरी प्रत्येक गायचं दूध आता साधारण बांधून ज्या गाय आहेत त्यांच्या गोट्यात जर बघितलं तर 7-8चं ऍव्हरेज आहे, पण आपल्या गोट्यात जर बघितलं तर 17-18चं ऍव्हरेज पडतं आपल्याला.